आम्हाला व्यवस्थित प्रकारे चुना लावल्यामुळे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला येतो आम्ही आता. आणि आता आम्ही अशा या जंगलाच्या मधोमध थांबलो. अमेझॉनचा खोरा आहे आणि आज पुन्हा एकदा आम्ही पोहोचलेलो वाड्याला. एखाद्या बाजूला ना तर मग याच्यामध्ये मिक्स व्हायचं ना उगाच मग त्यांचं आमच्या न्यायचं. तेवढ्यात आमच्या समोर एक स्विफ्ट आणि एक ओरा अशा दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. सगळं काही क्षणभरासाठी थांबल्यासारखं वाटलं. म्हणून आयुष्य मनसोक्त जगा. सर्वांना शुभ दीपावली. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक रविवारची सुखद संधी साधून पुन्हा एकदा आम्ही निघालो फटाके घेण्यासाठी वाड्याला. तो आमचा फेवरेट टॉपिक आहे. नुसतं फटाके घेतो. दिवाळी झाली तरी पण फटाकेच घेतो आणि फटाकेच घेतात. बघू शकता की यांच्या माध्यमातून आपल्या गाडीला काय सर्व्हिस आहे. कोणता आहे पेट्रोल पंप आहे? हा कोणता? भारत पेट्रोलियम आहे. नाही भारत पेट्रोलियम. आणि काय सर्व्हिस भेटते आपल्याला आणि यांच्या थ्रू आपल्याला मस्त. आता पूर्ण गाडी धुईत होतं का तर नाही धुतोच मी, पण मी सांगला का नको बाबा एवढी नको आम्हाला, कारण आम्ही चाललो घाईमध्ये येतो जरा म्हणून नको. पण ते कसले क्वालिटी बघ ना डायरेक्ट बघ. प्रॉपर क्लिनिंग अख्खी गाडी धुतो करतो. एवढं टाइम ना बाबा आपल्याला, कारण दिवाळीचा सीझन चालू आहे. पैसे द्या त्याला. एवढे काच धुले त्यांनी. काच धुले काय करता? 10 रुपये तरी द्या. मारायला मी काय आणले पॉकेट नाही काय आणला पॉकेट मोबाईल भेटले मारायला. एवढे बिचारे कसली क्लीन केले काय अर्थ आहे त्या गोष्टीला. तर बघ देता शिवा आली पैसे न दिलं तर. अरे चल रे चल काय टाइमपास लावले. किती किलोमीटरचा अंदाज लाव ना. अंदाज 200-250 किलोमीटर लाव अंदाज. चल किती किलोमीटरचा 200-250 किलोमीटर चल रे. आणि आता आम्ही अशा या जंगलाच्या मधोमध थांबलो. अमेझॉनचा खोरा आहे आणि ह्या अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सूर्यप्रकाशाची किरण ही कधी येतात. आता इथं आलेत आणि ह्या सूर्यप्रकाशांच्या किरणांमुळे तुम्ही अंदाज लावू शकता का कुठंच एवढं काय सूर्यप्रकाश पडलेला नाही. सावकाश जाऊ दे. काय घाई नाही आम्हाला काय बोलू पण नका, कारण आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन थांबलेले लोक आहेत. इकडे मस्त इकडे पक्षी तिकडे तल्याक जायचा. आगईचा त्याला माहित आहे का? नाही माहिती. हा तिकडे जायचं. तिकडे लई भारी. आम्हाला काय माहिती, आम्ही गुजरातशी आले. इथं फटाकडे स्वस्त भेटतात ना सोशल मीडियावरती. तिथं बरोबर वाड्याला ना. वाड्याला ओळख आहे का तुमची? आपले कुठे गरीब माणूस चला ना सोबत चला. नाही ना हो मला पण काम आहे. हे शेट आहे तुमचं ना फटाके घ्यायच्यात. हे जवळ आता एवढ्या लांबशी आल्यात बोलल्यावर 1 लाखापर्यंत तरी घेतील. खाता पिता का तुम्ही? हो पिता. मग काय फायदा आहे याला? तुमचं जास्त जात असेल पैसे. तसाच ना म्हणजे पेना बिना आहे ना आपला त्याच्यामध्ये काम होतं. त्याच्यामध्ये काम होते. नाही तर काम कसा होईल? एलर्जी नाही केली आपली शरीरात मध्ये तर ते काम होणारच नाही. आपल्याला काहीच नाही होणार. वजा पण नाही उचलणार. जेवढी आपली एनर्जी केली ना तेवढा माणूस त्याच्यात वजा उचलतो. किती तरी विटा किती लागतात? विटा मी जवळ म्हणजे 1000च्या वर थापतो. म्हणजे 1500 कधी 1000 असा वीट थापतो आम्ही. हे जे आमचे सर आहेत ना या बोलता येत नाही. ते कधी बोलतच नाही ते. बोलने लगे. मग ते कसं ग्रुप मध्ये जातात ना कामाला? नाही ग्रुप मध्ये नाही. इकडे बघा ना आम्ही म्हणजे माझी बायको ना मी दोघा जाणार आहे. तो विटा थापत आमचा दोघांचा ग्रुप. अच्छा. माझी बायकोच पडली तेव्हा तर मी इकडे हिंडता. घरवाली गेली एखादीकडे. कुठं गेली? एखादीकडे रागात. त्याची मुलं तर मी इकडे बहिणीची गावाला आले सांगत बसत काही तर असेल तिकडे. शोधायला आले का आता? बायकोला शोधायला आले. आता परत जातो घरी बघतो जाऊन ना. का पळाली? काय बोलली तिला? काय नाही बोललेली मी.
कंप्लेंट टाकायची पोलीस स्टेशनला. कुठे नाही ते आपली काय कंप्लेंट टाकणार. घरी जासेल मग बरोबर का नाही. सांगा ना. तुम्हाला समजायला पाहिजे ना कुठे सकाळपासून कधी बसून गेले. अरे मी निघत आलो ना निघत चाललो परत. असा झालाय माझा नाटक. माझी खिशा ठिकाणी नाही एक कागद दिसणार आहे. काय कुठूनचा दिसता काय माहिती. या बघ या कुठूनचा आहे बघ. या पाय कुठूनचा आहे. इलेक्ट्रॉनिक शोरूम. इलेक्ट्रॉनिक्स आहे. असं नाही. चला धन्यवाद. धन्यवाद सर. या घ्या ना या दाखव ना. दाखवतो. गेले ना तुम्ही तर या तुम्हाला ठीक आहे. या धर. चला दाखवते होत्या फक्त तिच्यात गेले ना तुम्ही ते दुकानात. ते दुकानात गेले ना लगेच सांगते का कुठं फटाकड्याचं दुकान आहे काय ते सगळं सांगते. होते वापर मला दिली. मग तुम्ही चला ना आमच्या सोबत. पाया पडतो तुमच्या. चला ना. हा ठीक आहे चला. पाय तुम्हाला असू जरी कसं काय. तर तो सांगते का माझा दाखवाय त्याच्यासाठी खास ऑफर दिलेली असं तो सांगतो. आणि ऑफर आहे इलेक्ट्रॉनिक शोरूमच्या. आणि ही चिठ्ठी करतो तुम्ही नेऊन दाखवा फटाकड्यांच्या दुकानात. अरे काय माणसांनी फेकायचा मग किती फेकायचा. आणि आज पुन्हा एकदा आम्ही पोहोचलेलो वाड्याला. गर्दी भरमसाठ डायरेक्ट गाड्या बाहेर ठेवल्यात. हे हो काय हा चक्रीच आहे का. या दाखव ना पूल पाहिजे. कुठं चाललंय. थैल्याच्या थैल्या भरल्या. नुसतं थैल्याच्या थैल्या भरल्या. आपण आता कुठे आलेत. गुजरात मध्ये आलेत ना फटाके याला. गुजरात मध्ये आले. मग ते काय टाकले. हे घे मग हे घे. हे दे पुलवाचे स्टँडर्डचं दे. हे मरती बिरती लो असल्या गरमीन. एवढं घाला मागितलं ते लावाला. योग आहे चल योग आहे. आयशा गावन ते पण संपला रे. मग माल यांचा संपला. एक बॉक्स काढ ना. तो एक बॉक्स काढ घे. आणि तो एक पाहिजे पिवला. असू दे असू दे. हे भरला ताईला भरला. ताईला भरला. कोट्यास झालाय. आयशा गावन. आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग लागलेले आहेत फटाके देण्यासाठी. आम्हाला गर्दी कमी झाली आता. म्हणजे आता दिवाळी चालू झाली बहुतेक. आणि बहुतेक गुलाबी चालू झाल्यामध्ये गुलाबी करतात. दिवाळी चालू झाल्यामुळे आम्हाला इथे शॉपिंग करण्यासाठी एकदम इझी. पडता काल नुसतं कार तर बॉकसच्या बॉकस. काय प्राइस काय घेतले ना आपण. घेतले जाते नको आता. हा घे पॅराशूट घे. पॅराशूट दे बाई. भेजल घामान रस्त्यावर आला. रस्त्यावर आला. 2 नाही 6 एवढं येतात. आपटी भाऊ किती 5 बास होतील. किती पॅकेट असतात बघायला पाहिजे ना. लय असतात. 50 पॅकेट असतात. किती 50. थैलम थायला घ्या झाला कोणला तरी. ते मस्त केले पण शॉपिंग. बिल व समजेल. हे स्काय शॉट घे ना. स्काय शॉट घे. लयच गर्दी ना. सारखी गर्दी भेटत आम्हाला. कशी बंदूक दिली. बंदूक कशी दिली. बंदूक 150 रुपये. 150 रुपये एक. बघ ना शॉपिंग अशी केली का थैल्याचे डायरेक्ट बाहेर काढले माल. एखाद्या बाजूला ना तर मग याच्यामध्ये मिक्स व्हायचं ना उगाच. मग त्यांचं आमच्या न्यायचं.
साधम्यामध्ये आहेत सध्या. मेरे ढोल ना सुन. तुम्ही ऐकून काय करणार आहेत? काय करणार आहे? अशा हा बिलावरती पृष्ठभाग आपल्याला पाहायला मिळतो आमच्या या फटाक्यांचा. आणि जवळजवळ 24,300 रुपयाचं बिल रोख रक्कम जमा करत असताना पाहायला मिळतील आपल्याला. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन ना तू झालं ना थांबव झटका दे तू. यो बिना डिस्काउंटचा आहे जो 24 चालतं ना. डिस्काउंट आहे पण जरा सांभाळून करा, गरीब आहेत आम्ही. 14,571. अशा प्रकारे 2 झोले टाकण्याची प्रक्रिया प्रोसेस चालू आहे सध्या आतमध्ये, गाडीच्या आतमध्ये. काय उगाच टाक टाक याला पण टाक. आणि अशी आमची शॉपिंग जवळजवळ 24-25 हजाराची शॉपिंग. आम्हाला व्यवस्थित प्रकारे चुना लावल्यामुळे साहेबांचं हार्दिक स्वागत. चला येतो आम्ही आता येतो आम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षाला. आणि आता आम्ही सर्व व्यवस्थित सामान पॅक व्यवस्थित केल्यामुळे आम्हाला तर एकदम आनंद होत आहे. आणि आनंदाच्या क्षणामध्ये आम्ही आता इथून जाणार आम्ही जेवायला हॉटेलमध्ये. फटाके घेऊन झाल्यानंतर आमचा प्रवास सुरू होतो घरच्या दिशेने. पण नियतीने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. रस्ता शांत होता आणि समोरच दीपावली सण. तेवढ्यात आमच्या समोर एक स्विफ्ट आणि एक ओरा अशा 2 गाड्या एकमेकांना धडकल्या. सगळं काही क्षणभरासाठी थांबल्यासारखं वाटलं. आम्ही निशब्द. मनात एकच प्रश्न, हे सगळं इतकं अचानक का? घटनास्थळी जाऊन पोहोचल्यानंतर आम्हाला समजतं की प्रवासी सुखरूप आहेत. पण त्या घटनेनं आम्हाला हादरवून टाकलं. मग असं मनाला वाटलं, आपण रोज धावत असतो पण कुठे? पैशासाठी, यशासाठी, नावासाठी. आणि त्या धावण्यात आपण जगणं विसरतो. म्हणूनच सांगावंसं वाटतं, थोडं थांबा, श्वास घ्या, आजचा क्षण अनुभवा. कारण आयुष्य खूप नाजूक आहे. एक क्षण हसत असतो आणि दुसऱ्या क्षणी फक्त आठवण बनून जातो. म्हणून आयुष्य मनसोक्त जगा. सर्वांना शुभ दीपावली.